मेहता का उल्टा चष्मा. लाल चॅलेंज हारण्यासाठी तयार हो आता. चिक 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 चिक. अय्यर हे काय करतोयस? मानसे ग गुदगुल्या. कसल्या गुदगुल्या? त्यावेळी स्पर्श न करता गुदगुल्या करणे, असं बोट हलवून. ही एक सायकोलॉजिकल टेक्निक आहे. तुम्ही बाल्कनीतून शो बघा, मजा येईल. गुदू 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 गुदू. वा वा टप्पूचे पप्पा वा. अय्यर भाऊ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, टप्पूच्या पप्पांचा टॅचू तोडणं इतकं सोपं नाहीये. जर तुमच्याकडे काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही वापरू शकता. काळजी करू नका त्यावेळी. आता आम्ही माझं दुसरं तंत्र वापरतो. हे तंत्र आतापर्यंत कधीच फेल झालं नाहीये. बघाच तुम्ही जेठालालला हलवूनच सोडतो. अरे देवा, आता या अय्यर भाऊलाच इथून हलव. अय्यर आता कोणतं टेक्निक? माझ्या दुसऱ्या तंत्राचे नाव आहे टॉर्चर गाण. ओके. जेठालाल जेठालाल तुझा स्टॅच्यू तोड. जेठालाल स्टॅच्यू तोड. जेठालाल स्टॅच्यू तोड. दया वहिनी जिंकेल. तोड स्टॅच्यू तोड. जेठालाल आता हल, आता हल, आता हल, हल 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 हल. जेठालाल लाल स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड. जेठालाल स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड रे, तोड रे. जेठालाल लाल, जेठालाल, जेठालाल. अरे वा जेठाजी, खूपच छान, मस्तच. अय्यर, मला वाटतं आता तुलाच हार मानायला हवी पूर्णपणे. हो हो, थँक्यू बबिताजी, थँक्यू. थांब बबिता, माझ्याकडे आता अजून एक तंत्र आहे आणि त्या तंत्राने नक्कीच जेठालालचा स्टॅच्यू संपून जाईल. नको नको अय्यर, आता खूप झालं. ओके. दयावेनी, मला वाटतं की आता तुम्ही पण ओव्हर म्हणूनच टाका. हो बबिताजी, खरं तर मला पण कधीपासून असंच वाटत होतं. अरे मग बोल, कोणी थांबवलंय तुला? लवकर बोल. नाही दयावयाने, एवढ्यात ओव्हर नका म्हणू. पहिल्यांदा मला इथून पळून जाऊ देत, नाहीतर जेठालाल मला आज सोडणार नाही. पूर्ण दिवस स्टॅच्यू बनवून उभा ठेवेल. हो ठीक आहे. अच्छा बाय जेठाजी. आणि आय एम सो सॉरी जर अय्यरमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर. ओके, आय एम सो सॉरी. त्रास? अरे बैरा होता होता वाचलोय मी बबिताजी. कशा राहता तुम्ही याच्या बरोबर? चला चला बबिता, लवकर चला प्लीज, लवकर चला. हो दयावेनी ओव्हर एक मिनिट दयावयाने, आता नका बोला. आम्हाला इथून निघून जाऊ दे, मग बोला. चला चला बबिता, लवकर अरे चला. अय्यर, तू पुढे जा अय्यर, तू पण ना. वा वा टप्पूचे पप्पा, तुम्ही काय स्तब्ध उभे राहिलात. वा सॉरी हा, तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर सॉरी. बोलते हा, मी बोलते आता. ए थांब, बाहेर ये, बाहेर ये दया, बाहेर ये. बबिताजी किती चांगले आहेत, त्यांच्यामुळे आज वाचलो. नाहीतर या अय्यर भाऊ आणि दयाने तर हालच केले असते माझे. पण आता या दोघांना अद्दल तर घडवावीच लागेल, सोडणार नाही मी.
ए माय डिअर बागा बॉय, व्हॉट विथ दिस पदयात्रा. तू हे जे दुकानात चालतोयस ना, तितका जर हायवेला चालला असतास ना, तर कधीचा आपल्या गावाला उदयाला पोचला असतास, वाया वडनगर. नट्टू काका, जर शेटजींनी मला नोकरीवरून काढून टाकलं तर मला माझ्या गावीच जावं लागणार आहे ना, वाया वडनगर. हे बागा बॉय, काय झालंय? सकाळी सकाळी अशी नकारात्मक गोष्टी का बोलतोय? ते नट्टू काका, आज मी आणि बावरीजी पिक्चर बघायला जाणार आहोत, म्हणून मी सुट्टी मागण्यासाठी शेटजींच्या घरी फोन केला होता आणि मला वाटलं की शेटजी मला हो म्हणाले. वाटलं? व्हॉट डू यू मीन बाय वाटलं? प्लीज एक्सप्लेन कर. नट्टू काका, जेव्हा मी शेटजींच्या घरी सुट्टी मागण्यासाठी फोन केला तेव्हा शेटजी आणि मालकीणबाई एकमेकांबरोबर ना स्टॅच्यू खेळत होते. स्टॅच्यू स्टॅच्यू? हो, तो आपण लहानपणी खेळ खेळायचो ना, स्टॅच्यू. जेव्हा दोन माणसांपैकी एक माणूस दुसऱ्या माणसाला स्टॅच्यू म्हणतो तेव्हा दुसऱ्या माणसाला अगदी मूर्तीसारखं स्तब्ध राहावं लागतं. तो ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीत एकदम स्थिर, आणि मग ओव्हर बोलल्यानंतरच तो आपल्या जागेवरून हलू शकतो. ओ अच्छा अच्छा अच्छा, आय गॉट इट. तुला म्हणायचंय पुतळा है ना? हो, स्टॅच्यू. अच्छा, म्हणजे इथे पण टॅच्यूचाच ताप चढलाय. नाही मालक, मी तर नट्टू काकांना फक्त सांगत होतो की किती चलाक आहेस. चलाक? हो नट्टू काका, आत्ताच घरी दयाने मला टॅच्यू केलं होतं, तर भाऊसाहेबांनी त्याचा फायदा घेऊन चलाकपणे आपल्या सुट्टीची गोष्ट बोलून घेतली. पण तुला कोणतीही सुट्टी मिळणार नाहीये. खर तर शेठजी, हे ऐकून खूप बरं वाटलं. या वयातही तुम्ही आणि मालकीणबाई स्टॅच्यू खेळता. या वयात हिचा काय अर्थ आहे? तसं पण मी खेळत नव्हतो, दया खेळत होती. हा मग चांगलं आहे ना शेठजी. याच्यात चांगलं काय आहे? मी तुम्हाला सांगतो शेठजी, आपल्या सगळ्यांना आजकालच्या जगात एवढा ताण आणि टेन्शन काय? या बागाच्या मुळे. बागामुळे हा, कसं? नाहीतर काय. जेव्हा बघावं तेव्हा बावरी बरोबर फिरायला जाण्यासाठी सुट्टी मागत राहतो, मग तणाव तर वाढणारच ना. प्लीज शेठजी, जोक नको, लक्ष देऊ नये का? जसं की मी म्हणत होतो, आजकालच्या जगामध्ये एवढा ताण आणि टेन्शन काय? कारण आपण बालपणीचे मजेचे खेळ विसरलोय. मालकीणबाईंना बघा, त्या नाही विसरल्या, म्हणून त्यांनी तुमच्या बरोबर खेळ खेळून तुम्हाला फ्रेश केलं. हे तर चांगलंच झालं ना. नट्टू काका, तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना की आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटंसं बाळ लपलेलं असतं आणि आपण असे खेळ खेळून त्या बाळाला जिवंत ठेवायचं असतं? करेक्ट, मुद्देसूद. शेठजी, कधी कधी मला वाटतं आपल्या बाहेरच्या मोठ्या माणसाला आत पाठवायला पाहिजे आणि आतल्या छोट्या बाळाला बाहेर काढायला पाहिजे. आपल्याला बालपणीचे खेळ खेळायला पाहिजेत, भोवरा फिरवायला पाहिजे, गोट्या खेळायला पाहिजे. शेठजी, तुम्हाला विश्वास नाही वाटणार, पण लहानपणी मी भोवरा फिरवण्यात एवढा चॅम्पियन होतो, एका झटक्यातच मी भोवरा पटकन आपल्या हातात घ्यायचो आणि जवळजवळ 1.5-2 मिनिटं तो भोवरा माझ्या हातात फिरत राहायचा. वा, लोक चकित होऊन मला विचारायचे की नट्टू, भोवरा हातात फिरतोय की स्थिर उभा आहे? इतका स्थिर राहायचा तो. शेठजी, मी तर खूप वेळ स्थिर उभा राहायचं. कुठे, नट्टू काकांच्या हातावर? नाही शेठजी, गावाच्या चौकामध्ये. गावाला लहानपणी जेव्हा आम्ही सगळेजण स्टॅच्यू खेळायचो ना, तेव्हा सगळ्यात जास्त स्थिर उभं राहण्याचा रेकॉर्ड माझाच होता. पूर्ण 2.25 तास मी स्थिर उभा राहिलो होतो. सगळा गाव मला बघायला आला होता. काहींनी तर मला हसवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण मी ना हल्लो ना हसलो. अच्छा, मला माहित नव्हतं की तू इतका कुशल होतास स्थिर उभा राहण्यात. होतो? नाही नट्टू काका, मी अजूनही कुशलच आहे. आता पण जर मला कोणी चॅलेंज केलं तर तो हारून जाईल. न हलता एका जागेवर मी तासनतास स्थिर उभा राहू शकतो.
अरे बागाला नको सांगितलं तरी पण हिला बोलवलं. आता बागाची खैर नाही. चल बागा, मी तुला चॅलेंज देतो. शेठजी तुम्ही हराला. हो चालेल चालेल. जर मी हरलो तर तुझी सुट्टी पक्की, पण जर मी जिंकलो तर तुझी सुट्टी कॅन्सल. बोल, आहे मंजूर? ठीक आहे शेठजी, मंजूर. टॅचू. बागेश्वरजी मी आले. अरे ये ना बावरी, ये 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 ये. बागेश्वरजी बघा कोण आलंय ते. नट्टू काका, बागेश्वरजी कुठे आहे? अरे हे काय, हेच तर आहेत बागेश्वरजी. बागेश्वरजी अरे हे बागेश्वरजी नाहीत, हा तर त्यांचा पुतळा आहे. पुतळा. अस्सलच वाटतोय ना? खास फॉरेन वरून मागवलाय मॅडम तुषार कडून. शेठजी तुषार नाही, तुसो. हा हा, असं? पण तुम्ही बागेश्वरजींचा पुतळा का मागवलात? ते डिप्सलेसाठी. हे बघा, हे असं इथे हा मोबाईल असा ठेवला. हा बाहेरून कोणीतरी बघेल की अरे वा, आतमध्ये किती छान पुतळा उभा आहे. चला चला आज जाऊन काहीतरी खरेदी करूया. हा तुम्ही थट्टा करताय ना? नाही, धंद्याच्या बाबतीत मी कधीच थट्टा करत नाही. तरी पण जर विश्वास बसत नसेल तर चेक कर तू. ते हाक मारून बघ. जर उत्तर दिलं तर तू जिंकशील, मी पण जिंकेन. हाक मार त्याला, हाक मार. बागेश्वरजी, बागेश्वरजी, बागेश्वरजी. बावरीजी, मी तुम्हाला कसं सांगू, शेठजींनी मला इथे फसवून ठेवलंय. बागेश्वरजी, जर तुम्ही पुतळा नाही आहात तर पटकन उत्तर द्या ना. हे बघा, मी पिक्चरची 2 तिकीट घेऊन आले. हे तर उत्तरच देत नाहीयेत. खरोखरच पुतळा आहेत. जाऊ दे. बागेश्वरजी कुठे आहेत? तो तर बँकेत गेलाय बेटा, आणि तिकडूनच त्याला 2-3 काम आहेत. तो रिपेअरिंग साठी जाणार आहे. ते LCD, TV, फ्रीज वगैरे. आणि आज तर तो पूर्ण दिवस खूप बिझी आहे. अच्छा, मग मला का सांगितलं की पिक्चरची 2 तिकीट घेऊन ये, आपण दोघं सोबत पिक्चरला जाऊया. मी सुट्टीबद्दल बोललोय मालकांशी. असं म्हणाला तो? हो. नाही, पण तो माझ्याशी सुट्टीबद्दल काहीच बोलला नाही. नट्टू काका, बागेश्वरजी आले तर त्यांना सांगा की ते माझ्याशी खोटं बोलले, म्हणून मी त्यांच्यावर खूप रागावले. खोटं मी नाही, शेठजी बोलतायत. बागेश्वरजी आले की त्यांना हे पण सांगा की मी येऊन परत गेले. थांबा बावरीजी. बागेश्वरजी, बागेश्वरजी, तुम्ही तुम्ही पुतळा नाही आहात. नाही, मी खरा खुरा आहे. तुम्ही खरे नाही, खोटारडे आहात. तुम्ही मला सांगितलं की तुमचं मालकांशी सुट्टीबद्दल बोलणं झालंय, पण तुम्ही तर कामावर गेलात. मी कुठे कामावर गेलोय, मी तर इथेच आहे ना. ओ हा, तुम्ही तर इथेच आहात, तर मग कामावर कोण गेलंय? मला तर काही कळतच नाहीये. मी समजावतो. खरं तर काय, मी आणि बागा टॅचू खेळत होतो. शेठजी, स्टॅच्यू स्टॅच्यू. हा हा शेठजी पुतळा. हा. तर मी आणि बागा टॅचू खेळत होतो. अट ही होती की जर तो हल्ला तर त्याची सुट्टी कॅन्सल. आणि कारण की तो हल्ला आहे, मग तर हे जाहीरच झालंय की त्याची सुट्टी कॅन्सल झालेली आहे. अहो नाही, बागेश्वरजी तुम्ही का हल्लात? तुमच्यासाठी. तुम्ही रागवून निघून जात होता ना, मग मी काय करणार बोला. मालकांनी सांगितलं की तुम्ही कामावर गेलात, मग मी इथे उभी राहून काय करणार होते? शेठजी खोटं बोलत होते. हो, तुम्ही तर इथेच आहात. मालक, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? कारण पहिलं यानेच माझ्याशी खोटं बोलून आपली सुट्टी मंजूर करून घेतली होती. शेठजी, मी तुमच्याशी खोटं कधी बोललो? चल खोटं नाही, मग चलाखीने.
चलाखी तर केलीस ना तू. कोणी आपलं काम काढून घ्यायला चलाखी करतो तर कोणी खोटं बोलतो. दोन्ही गोष्टी समानच आहेत ना. नाही 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 शेठजी, दोन्ही गोष्टी समान नाहीयेत. लाखातली एक गोष्ट सांगतो, जे झालं ते झालं. शेठजी, आता तर पिक्चरच्या तिकीट्स पण आलेत. जाऊ द्या ना दोघांना. नट्टू काका, शेठजी, या वयात ही दोघं पिक्चर बघायला नाही जाणार तर काय मी आणि तुम्ही जाणार काय? अरे तुम्ही मला कशाला तुमच्या वयाचा बनवताय? सॉरी, मला असं म्हणायचंय, यांच्यासाठी ही वेळ निघून गेली तर मग परत येणार नाही. म्हणून प्लीज लेट देम एन्जॉय. मी रिक्वेस्ट करतो. जेठालालजी. जेठालालजी, हा बघा ना, आता मी तुमचं नाव पण व्यवस्थित घेतलंय. बागेश्वरजींना सुट्टी देऊन टाका ना प्लीज. प्लीज शेठजी. शेठजी हो प्लीज. हो बाबा, जास्त प्लीज प्लीज करायची गरज नाहीये. ठीक आहे, चला आज बावरीने माझं नाव व्यवस्थित घेतलं, त्या आनंदात जा तू पण जाऊन मज्जा कर. अगं शिट्टी, अच्छा नट्टू काका, निघतो मी. आता सरळ रात्रीच घरी भेटू. डायरेक्ट रात्री. प्लॅन काय आहे? तेच तर, 3 पंजे, पिक्चर, पार्क आणि पावभाजी. 3 नाही बागेश्वरजी, 4 पॉपकॉर्न. ओ सॉरी, 3 पंजांमध्ये मेन पपलू तर राहूनच गेला. पॉपकॉर्न, पिक्चर, पॉपकॉर्न, पार्क आणि पावभाजी. अरे बाबा, आता भाजी थंड होण्या अगोदर निघ लवकर. हो चला बावरीजी. हो चला चला चला. अरे हळू बावरीजी, हळू. यांचा आनंद पाहून आपल्याला पण किती आनंद मिळतो नाही? कोणाला? मला तर भाऊ दुकानात काम करून आनंद मिळतो. चला आता सकाळपासून भरपूर आनंद लुटलात, जा आता कामाचा आनंद पण लुटा थोडा. हो शेठजी. हे बघ दया, तू काही बोलण्या अगोदरच सांगतोय की फोनवर टॅचू नाही करू शकत. घाबरलात का? ए, कोणी घाबरत नाहीये, तुला समजलीस ना? अच्छा. कसे आहात? मज्जेत आहे, कारण इथे कोणी तुझ्यासारखा टॅचू खेळणारा नाहीये. अच्छा, मग मी येऊ का दुकानावर तुम्हाला टॅचू करायला? अरे आता राहू दे ना येडपट. पण आज तू चुकीचं वागलीस दया. चल, घरात तर टॅचू खेळणं ठीक आहे, पण सोसायटी कंपाऊंड मध्ये बबिताजींच्या समोर मला टॅचू केलंस. असं लहान मुलासारखं कोणी वागतं का? टप्पूचे पप्पा, तो टॅचू नव्हता, माझं प्रेम होतं. असं प्रेम. हा. ठीक आहे, चला मी तुमचं प्रेम तर बघितलं. आता संध्याकाळी मला घरी येऊ दे, मी तुला माझं प्रेम दाखवतो. तुला तुझ्या खट्याळपणाची शिक्षा मिळणार, बरोबर मिळणार. चालेल, मला तुमच्या शिक्षेत पण मज्जा येते. मी तुमची वाट पाहते. ठीक आहे, मग मला संध्याकाळी घरी येऊ दे. तोपर्यंत तू स्वतःला वाचवण्याचे मार्ग शोधून ठेव. ठीक आहे, बाई. टप्पूचे पप्पा संध्याकाळी घरी परत येऊन मला टॅचू करण्याच्या युक्त्या शोधत असतील. मला पण काहीतरी जबरदस्त विचार करायला हवा. अहो दया वहिनी, मुलं आली का शाळेमधून? नाही भिडे वहिनी, बस आता येतच असतील. नाव घेतलं आणि आले. अरे मुलांना काय चाललंय? सोनू, अगं तू लंच बॉक्स घे बाई. गोळी बाळा, फक्त तुझ्यासाठी टॅचू ओव्हर. अरे बाळा, उभा काय? लगेच तुझा टिफिन बॉक्स घे ना. थँक्यू आंटी. आता पूर्ण टप्पू सेनाचा टॅचू ओव्हर. हे काय तू का केलं तसं? अरे, आई, बाळा, मस्त आयडिया होती हो दया वहिनी. मज्जा येते. दया आंटी, तुम्ही पण स्टॅच्यू खेळता? हो बाळा, हो.
मला तर वाटलं तुम्ही फक्त गरबाच खेळता. अरे बाळा, मी तर सगळं खेळते. मला सगळं खेळायला आवडतं. चल सोनू घरी चल. ते आई, आम्हाला गोगीच्या घरी थोडं काम आहे. आम्ही उडकून ते येतोच. हो पण लवकर ये. मी सुद्धा जाणार आहे. चल 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 मित्र चल 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 अरे चल लवकर. काय तू खात बसलाय नुसतं. चल, 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 ये चल. बाळा, भूक लागली असेल. दया वहिनी, तुम्ही हा स्टॅच्यूचा खेळ कधीपासून सुरू केलात? आजपासून खूप मजा येते. खास करून टप्पूच्या पप्पांसोबत खेळण्यात तर खूप मजा येते. अगं बाई, तुम्ही जेठा भाऊंना पण स्टॅच्यू केलात? हो, ते पण एकदा नाही, दोनदा. काय सांगताय काय? 2 वेळा? मज्जा आहे. मी तर म्हणते भिडे वहिनी, तुम्ही पण भिडे भाऊंसोबत टॅचू खेळायला सुरुवात करा. खूप मजा येईल. अगो बाई, नाही यांच्यासोबत कुठे? यांच्यासोबत खेळू लागले ना तर मलाच दम देतील. स्टुडंट्सना देतात ना तसा. अहो भिडे वहिनी, सुरुवातीला टप्पूचे पप्पा पण रागवले होते. मग ते माझ्या सोबत खेळायला लागले. तुम्ही पण प्रयत्न करीत बघा, मज्जा येईल. तुम्ही अजूनही माझ्यावर प्रेम नाही करत. लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही. कोण बोललं? तुझ्यावर तर मी रोज प्रेम करतो माधवी. ओ खरंच? मग नक्की? हो. तर माझी एक गोष्ट ऐकाल? अगं एक काय 1000 गोष्टी ऐकेन. बोल. आपण स्टॅच्यू खेळूया. काय खेळूया? ते ना असं करतात, ते स्टॅच्यू असं करतात ना. ओ हो, स्टॅच्यू ओव्हर ते. हो. माधवी ते तर आम्ही लहानपणी खेळायचो. लहान मुलांचा खेळ आहे. असं काही नाहीये. नवरा बायको पण हा खेळ खेळतात. दया वहिनी आणि जेठा भाऊ पण हा खेळ खेळतात. माहितीये, दया वहिनीनी जेठा भाऊना आज 2 वेळा स्टॅच्यू केलं. मज्जा आली नसती? तू त्यांच्या घरी कधी गेली होतीस हे पाहायला? नाही, मी नाही गेले होते. दया वहिनीनी मगाशी गॅलरीत सांगितलं. दयावहिनी आपल्या गॅलरीत आहेत? नाही हो, दया वहिनी त्यांच्या गॅलरीत होत्या, मी आपल्या गॅलरीत होते. तर त्यांनी तिकडून सांगितलं की त्या असा खेळ खेळल्या होत्या. मज्जा नसते? आपण पण खेळूया ना, प्लीज खेळूया ना. माधवी, स्टॅच्यूचा अर्थ काय आहे? मूर्ती. आणि मी कोण आहे? शिक्षक. एक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मूर्ती असतो. म्हणजे मी अगोदर स्टॅच्यू आहे. त्यात वेगळं काय खेळायचंय माधवी? मी तुमची पत्नी आहे, विद्यार्थिनी नाही. तुम्ही खेळणार आहात की नाही खेळणार आहात? बरं बाबा, खेळूया. हळू पण 1 मिनिट विचार कर. माझ्या बरोबर खेळशील तर हरशील. का? मी का बरं हरणार? कारण शिक्षकाची एकाग्रता सगळ्यात चांगली असते. एकदा का शिक्षकाने ठरवलं ना की त्याला स्टॅच्यू व्हायचंय, मग त्याची एकाग्रता भंग करणं मुश्किलच नाही तर अशक्य असतं. म्हणून माधवी, मी सांगतोय ते ऐक. तू राहू दे. सोनू जेव्हा येईल ना तेव्हा तिच्या बरोबर स्टॅच्यू खेळ. स्टॅच्यू. आता बघूया तुमची एकाग्रता किती आहे ते. आहो, बोला बोला. आणि जर तुम्ही हल्लात तर तुमची पनिशमेंट ही असेल की तुम्हाला तुमच्या जमान्यातील म्हणजे आमच्या जमान्यातल्या गोष्टी बोलणं बंद करावं लागेल. आणि ते सुद्धा कायम स्वरूपी. कळलं का मिस्टर शिक्षक? काय काय झालं? अशक्य शक्य व्हायला लागलं का आता? संपली का एकाग्रता वगैरे? हे डोळे मोठे करून इकडे तिकडे फिरवल्याने मी स्टॅच्यू ओव्हर असं म्हणणार नाही एवढ्यात. भिडे भाऊ, मी आत येऊ का? अरे या अब्दुल भाऊ, या. अब्दुल भाऊ. भिडे भाऊ, मी काय म्हणतो? भिडे भाऊ काय झालं? अब्दुल भाऊ, मी यांना स्टॅच्यू केलंय आणि जोवर मी ओव्हर म्हणत नाही तोवर हे असेच उभे राहणार आहेत. अरे वा, स्टॅच्यू. मला वाटतं की भिडे भाऊनं काहीतरी बोलायचं आपल्याशी. हो, कधीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आता मी नाही राहू शकत. प्लीज स्टॅच्यू ओव्हर कर ग. माधवी वहिनी, लवकर स्टॅच्यू ओव्हर बोलून टाका ना. का? तुम्हाला यांची काळजी वाटतेय? नाही, मला कुर्त्याची दया येते. यांनी कुर्ता कुठे घातलाय? या कुर्त्यावर दया येते. बापरे. वाचलो.
माधवी, तुझ्या स्टॅच्यूच्या नादात माझा कुर्ता जळाला असता. पण तुम्ही असं कुर्त्यावर इस्त्री ठेवून स्टॅच्यू का झालात? ही काय डोकं आहे रे. तू मला ज्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू म्हटलंस त्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू होणार ना. मी इस्त्री कुर्त्यावर ठेवली आणि तू स्टॅच्यू बोललीस. ते तर बरं झालं की अब्दुल आला, नाहीतर माझा कुर्ता जळाला असता. पण तुम्ही सोडून द्यायचं ना स्टॅच्यू बॅच्यू. हा, असं कसं सोडलं असतं? रूल इज रूल. आणि तू काय बोलली होतीस? पनिशमेंट मिळणार, ती पण काय की आमच्या जमान्यातील गोष्टी मी कायमस्वरूपी सोडून द्यायच्या. अरे हट, मोडेन पण वागणार नाही. पण तुमची ठीक आहे आता सॉरी. बेड भाऊ काय आहे? ते विसरलो. नाही हा नाही आठवलं तर मी लगेच येतो. पुन्हा येतो तुमच्याकडे. अरे अरे, बाय अब्दुल अब्दुल, अरे ऐक तर माझं. अरे मी अब्दुल, विसरलो. मेहता साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अब्दुल, गुड मॉर्निंग. मेहता साहेब, यावेळी तुम्ही घरी का रे, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही यावेळी तुम्ही ऑफिस मध्ये असता ना म्हणून. हो भाऊ, यावेळेस ऑफिस मध्येच असतो, पण आज जरा महत्वाचं आर्टिकल लिहायचं होतं ना, म्हणून विचार केला आज जरा आरामात लिहितो. तुझी परमिशन असेल तर लिहू. मेहता साहेब, तुमच्याशी एक बोलायचंय मला. हा बोल ना. स्टॅच्यू काय? स्टॅच्यू. ओव्हर. काय हे अब्दुल? अब्दुल, तू पण कमाल करतोस यार. स्टॅच्यू, बालपणीच्या आठवणी जागा केल्यास. बालपणी मी पण खूप खेळायचो स्टॅच्यू वगैरे, पण आज तुला हे अचानक स्टॅच्यू कसं काय आठवलं बाबा? ते आताच मी बेडेभाऊंच्या घरातून जाऊन आलो ना. काय पाहिलंयस माझ्या तिकडे? वहिनीने बेडेभाऊंना स्टॅच्यू केलं होतं. खूप मजा आली. हे तर चांगलं झालं की मी वेळेवर पोहोचलो, नाहीतर त्यांचा कुर्ता आहे ना तो जळला असता. तसं एक सांगू अब्दुल, लग्न झाल्यानंतर नवऱ्याला आयुष्यात एकदा तरी स्टॅच्यू व्हावंच लागतं. कसं काय? अरे जेव्हा बायको बोलत असते तेव्हा नवऱ्याचं भलं यातच आहे की समोर स्टॅच्यू बनावं, समजलं? मेहता साहेब, हा, मी येतो. चल चल चल. स्टॅच्यू ओव्हर ओव्हर. काय मेहता साहेब तुम्ही पण. स्टॅच्यू. मिस्टर तारक मेहता, हा बोला, अगदी तुमच्या समोरच उभा आहे. हे तुमचं कोरिअर आलंय कुठून? बनारसहून. काय यात? आम्हाला बघण्याची परवानगी नाही. तेही खरं आहे. धन्यवाद. थँक्यू. बनारस वरून नारायणदासांनी काय पाठवलंय? पुस्तक? पुस्तक तर वाटत नाहीये. काय आहे बाबा, बघूया. अरे राम भंडारची मिठाई. काय पाठवलंय पाहूया तरी. आहाहाहा, तिरंगी बर्फी. क्या बात है. महिला मंडळाच्या मीटिंग साठी. तारक, हे काय? मेलो. आता अंजली मला मिठाई खाऊ देणार नाही. तारक, तुम्ही मिठाई खाताय? अंजली, स्टॅच्यू. आणि जरा जरी तू हल्लीस ना अंजली, तर तू आयुष्यभर मला डाएट फूड खाऊ घालणार नाहीस. स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू. अंजली, काय तिरंगी बर्फी पाठवली आहे बनारसहून. वा 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 वा, काय बर्फी आहे. मजा आली अंजली. तिरंगी बर्फी खाशील? तू कशी खाऊ शकते? तू तर हलवू शकत नाहीस ना. अरे आया हो, या तुम्ही. मी भरपूर काही विचार केलाय मीटिंग साठी. आयशू, अंजलीला स्टॅच्यू केलंय मी. स्टॅच्यू. अय्या, तुम्ही पण? अरे वा, मेहता साहेब आणि अंजली वहिनी पण टॅचू टॅचू खेळतायत. वा वा, मेहता साहेब खेळा, मज्जा येईल. अहो मजा येणार काय दया वहिनी, मजा येते आहे. बघा ना अंजलीला, हलवू शकत नाही, बोलूही शकत नाही. काय करणार? मी खातोय, ती खाऊही शकत नाही. अरे काय मजा आहे मेहता साहेब, तुम्ही मिठाई खाताय. हा हाती भाई. अहो भाऊ, अंजलीला स्टॅच्यू बनवलाय ना, म्हणून मी मिठाई खाऊ शकतोय, नाहीतर खाऊ शकतोय का? अच्छा, स्टॅच्यू. या, आता डॉक्टर साहेबांना पण टॅचूचा ताप आलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. मला पण आलाय मिठाईचा गोड ताप. जरा पण हलू नका मेहता साहेब. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. शेरने मडियो सव्वा असेल. सव्वा शेर नाही, सव्वा हाती. मस्त मिठाई आहे मेहता साहेब, मजा आली. हंस, हे काय चाललंय? हंस, ही मिठाई तर मेहता साहेबांची आहे. त्यात काय एवढं कोमल, आपण सगळे तर एकच कुटुंब आहोत ना, चालतंय की.
अरे हंस तुम्ही तर स्टॅच्यू तू पण स्टॅच्यू. अरे कोमल वहिनींना पण टॅचू. सॉरी सॉरी. वा मेहता साहेब वा, मिठाई खूप स्वादिष्ट आहे, खूपच स्वादिष्ट आहे. अंजली वहिनी तुम्ही काळजीच करू नका, मी मेहता साहेबांना एकही मिठाईचा तुकडा खाऊ देणार नाही. तुमच्या मेहनतीवर पाणी नाही पडू देणार. ओके चल चल बाय. बाय. पप्पा तुम्ही काही खाताय? हो बाळा, खूपच स्वादिष्ट मिठाई आहे, या या तुम्ही पण अरे खा. वा, चल 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 टप्पू. अरे अरे वा, काय मिठाई आहे, मजा आली आज. पप्पा यात तर एकच उरली आहे. काही हरकत नाही बाळा, जे काही आहे आपण मिळून खाऊ. पप्पा एकच काय वाटायचं? नाही नाही, ही तर मीच खाणार. हा काही हरकत नाही, खा बाळा. टप्पू तू अर्धी खाणार का? नाही गोली तू खा. म्हणजे इच्छा नसेल तर नको खाऊस तरी पण. अरे गोली तू खा ना यार, मला नकोय. तू खा तू खा. वा यार, लव यू टप्पू. मित्र असावा तर असा. ए तुम्ही सुद्धा स्टॅच्यू खेळताय? मी सांगतो बाळा, त्याचं काय ना, मेहता साहेबांना मिठाई खायची होती तर त्यांनी अंजली वहिनींना स्टॅच्यू केलं. मग मला मिठाई खायची होती तर मी मेहता साहेबांना स्टॅच्यू केलं. आणि मम्मी तुला कोणी स्टॅच्यू केलं? बघ बाळा, तुझी मम्मी मला खाताना डिस्टर्ब करत होती, मग मी तुझ्या मम्मीला पण स्टॅच्यू केलं. अरे वा, खेळा खेळा, मजा येणार. चल गोली आपण जाऊया. द्या पप्पा, डस्टबिन मध्ये बॉक्स फेकतो. बाय बाय हो, हो. बाय. बाय. मजा आली हं खूप. सॉरी सॉरी, ओव्हर ओव्हर. काय हाती भाऊ, तुम्ही तर मिठाईचा डब्बाच ओव्हर केलात. बनारस वरून माझ्यासाठी बर्फी आली होती आणि तुम्ही तर मला त्याचा आस्वादच घेऊ दिलात नाही. हद्द झाली हाती भाऊ तुमची. सॉरी मेहता साहेब, मिठाई एवढी स्वादिष्ट होती की मला कंट्रोलच करता आलं नाही. चला मेहता साहेब, आता मी निघतो, मला एका पेशंटला बघायला जायचं. अहो एक मिनिट, तुम्ही कुठे पेशंट बघायला जाताय? कोमल वहिनींना ओव्हर द्या, त्या इम्पेशंट होतील नाही तर. कोमल ओव्हर. व्हॉट इज दिस हंस? तुम्ही तर पूर्ण बॉक्सच रिकामा केला. आता त्यात काय एवढं कोमल वहिनी, नशिबाचे खेळ आहेत. दाण्या दाण्यावर लिहिलंय हाती भाऊंचं नाव. बरोबर आहे, बरोबर. अरे मेहता साहेब, अंजली वहिनींना पण तर ओव्हर बोला. हो, आता तर मिठाई पण संपली आणि डब्बा पण गुल झाला. अंजली ओव्हर ओव्हर. का ओव्हर का केलं? मला स्टॅच्यू केलं आणि तुम्ही मिठाई खात राहा आणि जाडे व्हा. अगं काय मिठाई खात राहा अंजली, तू स्वतः पाहिलंस, तू स्टॅच्यू होतीस, पण तू पाहू शकत होतीस ना की सगळी मिठाई हाती भाऊंनी खाल्ली. मी तर खाल्लीच नाही. एक मिनिट तारक, हाती भाऊ येण्याच्या आधी तुम्ही मिठाई खाल्ली होती, मी पाहिलं होतं. अगं किती मिठाई खाल्ली. जो माणूस वर्षभर गाजर, काकडी आणि टोमॅटो खात असेल त्याने एक पीस खाल्ला, तर त्यासाठी तू एवढा पीस का भंग करतेस आपला? पीस मी भंग करते? मग दुसरं काय? तारक, चुकीच्या गोष्टीवरून भांडण करायची चांगली सवय. अंजली वहिनी, मेहता साहेबांनी एवढं खाल्लं पण नाहीये, जाऊ दे ना. लवकर चला, आपल्याकडे बबितांजीकडे महिला मंडळाची मीटिंग आहे. हा घेऊन जा. तसंही अंजली मी आज सुट्टी घेतलीये, पूर्ण दिवस अवेलेबल आहे ओरडा खाण्यासाठी. मग पूर्ण दिवस जेव्हा वाटेल ओरड मला, ठीक आहे? येऊन बघतेस. आता जा. अरे नाही, मी ओरडा खातो. जा. आरामात जा. जाऊ दे आता. जा. मोकळा केला. काय बोलणार यांना? महिला मंडळाची मीटिंग. जसं की आम्हाला कळतच नाही की तिथे कसल्या पार्ट्या होतात. हा घ्या सगळ्यांसाठी पेरूचं ज्यूस. वाव वाव, थँक्यू थँक्यू. यू वेलकम. थँक्यू. वा वा, मस्तच. शिवाचे बबिताजी, तुमचा टॉप तर एकदम मस्त आहे. थँक्यू रोशन वहिनी. हो खूपच छान आहे, मस्त आहे. बबिताजी, ते स्लीवची डिझाईन खूप मस्त आहे, जरा दाखवा छान बरं. आहे ना? बबिताजी टॅचू. हा, बबिताजी ओव्हर. अरे तुम्ही पण ना. सॉरी. एक मिनिट दया वहिनी, काय स्टॅच्यू सुरू आहे? आपण सगळ्यांनी फिक्स केलं होतं ना की आज गोल्डचे भाव कमी झालेत तर मीटिंग मध्ये ठरवायचं कुठे कुठे शॉपिंग करायला जायचं, काय सोनं खरेदी करायचंय, आणि तुम्ही स्टॅच्यू खेळताय. ओ अंजली वहिनी, हे स्टॅच्यू खेळायला खूप मज्जा येते. काय हो दया वहिनी, तुम्ही पाहिलं नाही, खाली सगळ्यांसमोर तारकने मला स्टॅच्यू बोलून मिठाई खाल्ली. बघा अंजली वहिनी, खोटं नाही बोलणार मी, पण मेहता साहेबांनी मिठाईचा फक्त एकच तुकडा खाल्ला. दुसरं खायला जाणारच होते पण
पण हाती भाऊने लगेच त्याला टॅचू असं म्हटलं. तुला माहितीये बबिता, हंसला मी मिठाई खाण्यापासून रोखलं तर त्याने मला पण स्टॅच्यू केलं आणि मग संपूर्ण बॉक्स संपवून टाकला. काय सॉरी कोमल वहिनी आणि अंजली वहिनी, पण सॉलिड मजा आली. टायमिंग जी होती ना मस्त. माधवी वहिनी मजा मला पण आली असती, पण तेव्हा जेव्हा तारकने स्टॅच्यू न बोलता मिठाई खाल्ली असती. अंजली वहिनी चूक तुमचीच आहे. माझी? यात माझी काय चूक आहे? अहो मेहता साहेब टॅचू बोलणार त्या आधीच तुम्हाला टॅचू बोलायचं होतं ना. हा आज सकाळी टप्पूच्या पप्पांना मी स्टॅच्यू म्हणाले होते, ते पण एकदा नाही, दोन वेळा. 2 वेळा? घरी ते असं त्यांना टॅचू केलं होतं आणि सोसायटी कंपाऊंड मध्ये असं मी त्यांना टॅचू केलं होतं. असं जेठाजींना पण क्रेडिट द्यायला हवा. अय्यरने इतकं ट्राय केलं स्टॅच्यू तोडण्यासाठी, पण अजिबात करू शकला नाही. जेठाजी स्तब्ध उभे राहिले, हरलेच नाहीत. हो, टप्पूच्या पप्पांचं ट्रंकल मस्त आहे. मी पण माझ्या ह्यांना मस्त पोझिशन मध्ये स्टॅच्यू केलं होतं. असं या हातात इस्त्री आहे आणि खरंच इतकी मजा आली, इतकी मजा आली. माहितीये, आज जेठाजींच्या भीतीमुळे अय्यर ऑफिस मधून लवकर घरी येणार आहे. ओ अय्या, आता जे काही होणार आहे ना, खूप मजा येणार आहे. अगं बबिता, अय्यर बाईंना स्टॅच्यू केलं तर तुला मजा येईल. हो का नाही, लाईफ मध्ये अशी मजा मस्ती असायलाच हवी ना. आणि आज खूप दिवसांनी मी अय्यरला एवढ्या मस्तीच्या मूड मध्ये पाहिलं. माहिती काय बोलत होता? मेंटल गुदगुल्या, काहीतरी गाणं वगैरे गात होता जोर जोरात. विचारू नका. अरे सोसायटी मध्ये थोडं खेळणार, मस्ती धमाल होणार, एक्साइटमेंट होणार, तर खूप मजा येणार. हो ते तर आहे. मग बघूया संध्याकाळी ही मस्ती किती रंगते ते. पण बबिताजी, टप्पूचे पप्पा दुकानात कामाच्या टेन्शनमुळे ही टेच्चू वाली गोष्ट विसरूनच गेली असतील. नाही दयाविनी, मला नाही वाटत की जेठाजी इतक्या लवकर ही गोष्ट विसरली असतील. इनफॅक्ट मला असं वाटतंय की यावेळी जेठाजी अय्यरला स्टॅच्यू करण्याचा प्लॅन आखत असतील. अय्यर भाऊ, आज मी तुम्हाला सोडणार नाही. सकाळचा बदला नक्कीच घेणार. अय्यर भाऊ, आज मी तुम्हाला सोडणार नाही आहे. सकाळचा बदला नक्कीच घेणार. अरे नटू काका, हा शेठजी. ते सामान मी मागवलेलं ते. हो, सगळं आलंय. गोडाऊन मध्ये ठेवलंय. अरे वा, थँक्यू नटू काका. पण शेठजी, हे तरी सांगा की या सगळ्या सामानाचं तुम्ही काय करणार आहात? खेळणार आहे. खेळणार? काय खेळणार आहात? टॅच्यू टॅच्यू. स्टॅच्यू. मग स्टॅच्यू खेळायला तर या सगळ्या सामानाची काय गरज आहे? नटू काका, टॅच्यू खेळाचा सगळ्यात पहिला नियम काय आहे की समोरचा तुम्हाला टॅच्यू करेल त्या आधी तुम्ही त्याला टॅच्यू करा. म्हणून मी या सामानाच्या मदतीने लपून टॅच्यूच्या ब्रह्मास्त्राचा वार करणार. पण शेठजी, तुम्हाला एवढी सगळी तयारी करून कोणाला स्टॅच्यू करायचंय? आहे कोणी खास. जेठालाल लाल स्टॅच्यू तोड, स्टॅच्यू तोड. जेठालाल. अय्यर भाऊ, तयार रहा, मी येतो आहे. अरे अब्दुल, तू जेठालालला दुकानातून येताना बघितलं? नाही, अजून ते नाही आलेत. जेठा भाऊ एवढ्या लवकर दुकानातून येत नाहीत. अब्दुल, जेठालाल आला आणि माझ्याविषयी विचारलं तर सांग मी घरी नाहीये, ऑफिस वरून आलोच नाहीये. पण अय्यर भाऊ, तुम्ही तर ऑफिस मधून आलात. हो अब्दुल, मला माहित आहे की मी ऑफिस वरून आलो आहे, पण हे जेठालालला सांगायचं नाहीये की मी ऑफिस वरून आलो आहे. पण का? ते काय अब्दुल, सकाळी दयावहिनीने जेठालालला स्टॅच्यू केलं होतं, मग मी त्याला खूप त्रास दिला. आता जर जेठालालला कळलं की मी घरी आलो आहे तर त्याचा बदला घेण्यासाठी तो काही करून मला स्टॅच्यू करेल आणि न जाणो काय काय टॉर्चर करेल. ओ अच्छा, काळजी नको, मी नाही सांगणार. थँक्यू अब्दुल. आता घरी जाऊन लपतो. हा जेठालाल दुकानात बसून मला स्टॅच्यू करण्याची कुठल्या ना कुठल्या आयडियाचा नक्की विचार करत असेल. हा घ्या तुमचा चष्मा.
आणि ही शाल. आणि आता ही घ्या काठी. वाटतोय ना म्हातारा? येस, कॉस्मेटिकली येस, पण एस्थेटिकली नो. ओ कथकली, येस नो काय करताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? शेठजी, तुम्ही म्हातारे तर वाटताय, पण समथिंग इज मिसिंग. या, गॉट इट. शेठजी, तुम्हाला थोडं वाकावं लागेल. खामोश. मी कच्ची माडू आहे. एक कच्ची माडू ना कधी कोणापुढे वाकला आहे ना कधी वाकेल. शेठजी, वाकणं म्हणजे खरोखर म्हातारं वाटण्यासाठी कमरेतून थोडं वाकायला सांगतोय. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जे पण म्हातारे आहेत सगळे वाकलेले आहेत. हा, बापूजी कुठे वाकलेले आहेत? बरं शेठजी, तुमची मर्जी. वाकायचं असेल तर वाका, नसेल वाकायचं तर नका वाकू. आता मनात संशय आणून नंतर बोलताय तुमची मर्जी. प्रयत्न करतो. इतकं ठीक आहे? चालेल? ओके. अहो काय ओके, अशी तर माझी कंबर आखडेल. मग राहू द्या ना शेठजी, जाऊ द्या. एक काम करतो, जितका वेळ जमेल तितका वेळ मी राहीन असा, मग मध्ये मध्ये टाइम प्लीज करेन. हो हो शेठजी, तुम्हाला कुठे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये बक्षीस मिळवायचंय? हो तेच तर. बाकी तसा वाटतोय ना म्हातारा? हो हो हो, पण आवाजात पण थोडंफार करा बरं. नाही नाही, आवाजाची काळजी करू नका. आवाज तर मी असा बदलेन की अय्यर भाऊ तर काय, दया पण मला ओळखू शकणार नाही. अय्यर भाऊ तयार राहा, मी येतो आहे. खिडकी पण बंद करतो. पडदा पण लावून घ्या तो. अय्यर, काय करतोयस तू? बबिता, मी आतल्या खोलीत जातो. बघ, कोणाचा फोन आला किंवा कोणी माझ्याविषयी विचारलं तर सांग मी आज घरी नाहीये. अय्यर, तू इतका का घाबरतोयस? बबिता, तू तर ओळखतेस ना जेठालालला. आज सकाळी मी त्याला किती त्रास दिला. तो त्याचा बदला माझ्याकडून नक्की घेईल. म्हणून जेठालालला जर कळलं की मी घरी आहे तर तो काही करून मला स्टॅच्यू करेल आणि नंतर काय माहित काय काय टॉर्चर करेल. म्हणून बबिता, कोणालाही सांगू नकोस की मी आज घरीच आहे. अय्यर, रिलॅक्स. हा एक खेळ आहे आणि त्याला खेळाच्या स्पिरिटनेच घे. हसण्या खेळातच घे ना. इट्स ओके. बबिता, तो तर जेठालालला ओळखतेस ना. तो कधीही खेळाला खेळासारखं मानत नाही. तो मला स्टॅच्यू करायचा प्रयत्न नक्की करेल. माहित नाही हा जेठालाल काय चाल खेळणार आहे. अरे भाऊ, बोला. पावडर गल्ली जाणार का? हो हो, सोडतो ना. बसा बसा तुम्ही. हो. अरे काय करतोयस भाऊ? हो काका, ते खड्डा आला होता मध्ये. खड्डा आला होता काय? समोरून चालून आला का? खड्डा तर तिकडेच आहे ना. तू लक्ष देऊन चालव. काय झालं? असं का बघतोयस? अहो, तुमचा आवाज आणि तुमचं वय. ते काय आहे की जरा घसा बसला आहे ना, तर मध्ये मध्ये आवाज असा होतो. आता लक्ष देऊन चालव. हा, चला चल लवकर, आरामात. लक्ष लक्ष देऊन. हा चल लवकर, आरामात.
बस बस भाऊ इथेच बाजूला उभी कर. बस. हे घे. रोज इतकेच होतात. थँक्यू हा भाऊ. अय्यर भाऊ अजून ऑफिसवरून आले नसतील. एक काम करतो, अब्दुलच्या दुकानात बसून वाट बघतो. जसे ऑफिसवरून येतील इथे स्टॅच्यू करेन. पण मनात मी अशा आवाजात का बोलतोय? अरे बेटा, थोडा वेळ इथे बसू शकतो का? हो हो, बसा बसा काका. काका, तुमच्यासाठी सोडा बनवू काय? नको बेटा, ते मी कृष्णन भाऊ अय्यरला भेटायला आलो आहे. ते आता ऑफिस वरून येतच असतील. त्यांना इथेच भेटून निघून जाईन. अहो काका, अय्यर भाऊ ऑफिस मधून आलेत. आले आहेत? हो, अय्यर भाऊ आता घरीच आहेत. वाटतं टॅच्यूच्या भीतीने लवकर येऊन लपले. आता काय करू? त्यांना काही करून खाली तर बोलवावंच लागेल. बेटा, माझं एक काम करशील? हो हो, बोला. अय्यर भाऊंना जरा फोन करून खाली बोलवू शकतोस? काय वय झालं आहे ना, मी जिने चढू नाही शकणार. हो, आताच फोन करून बोलवतो. हा अब्दुल बोल. अय्यर भाऊ, तुम्ही थोड्या वेळासाठी खाली येऊ शकता? अब्दुल, मला थोडं काम आहे. मी खाली नाही येऊ शकत. तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय. जो कोणी आला असेल त्याला माझ्या घरीच पाठव. नाही नाही, ते जरा वयस्कर आहेत. ते म्हणतात की त्यांना शिड्या चढता येणार नाही, म्हणून तुम्ही खाली आला तर बरं होईल. अब्दुल, तुला आजूबाजूला कुठे जेठालाल दिसतो आहे का? झेटा भाऊ? नाही नाही नाही, झेटा भाऊ ते इथे नाही आहेत. अय्यर भाऊ, कितीही वाचायचा प्रयत्न करा, आज मी तुम्हाला टॅच्यू करूनच राहणार. ओके ओके ओके, ठीक आहे. मी आता येतो. थँक्यू. ते येत आहेत. थँक्यू अब्दुल. थँक्यू. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं माझं नाव अब्दुल आहे म्हणून? देवाचं देणं आहे सगळं बेटा. चेहरा बघूनच नाव सांगू शकतो. अरे वा, खरंच? हो, चल जातो आता. असं वाटते कोणीतरी मोठे अंतर्ज्ञानी आहे. पोपट भाऊंचं लग्न कधी होईल यांना माहिती असेल. येस. बाबा 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 बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो काय? आवश्यक आहे. हो. विचार. बाबा, आमच्या सोसायटीमध्ये पत्रकार पोपटला राहतात. अरे देवा, काय झालं? विचार विचार. हं, त्यांचं अजून लग्न नाही झालंय. ते त्रस्त असतात. तुम्ही सांगू शकता का त्याचं लग्न कधी होईल? बेटा, मी ज्योतिषी नाही आहे. फक्त चेहरा बघून नाव सांगू शकतो. सॉरी सॉरी. अब्दुल भाऊ, हे कोण आहेत? हे खूप मोठे अंतर्ज्ञानी आहेत. कोणाचाही चेहरा बघून ते त्याचं नाव सांगू शकतात. अरे वा, बाबा बाबा, जानी बाबा. ज्ञानी बाबा. ज्ञानी बाबा, तुम्ही माझं नाव सांगा ना. जरा चेहरा नीट दाखव. हे तिकडूनच. फक्त चेहरा पुढे कर. गोगी. बाबा, माझं नाव सांगा ना. गोली. सोनू. पिंकू. टप्पू. टाबू, जरा एक मिनिट इकडे ये. टाबू, तुझे पप्पा घरी आले का? नाही, अजून आले नाहीयेत. काही काम होतं काय? नाही 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 नाही, काही काम नाही. मी बस असंच विचारलं. अच्छा अच्छा. जा जा जा, खेळा खेळा.
चला मित्रांनो क्लब हाऊसला जाऊया या, या. अरे हा अब्दुल हं. कोणा भेटायला आलं होतं? या बाबांनाच तुम्हाला भेटायचं आहे. हो बाबाजी बोला काय काम आहे? एक मिनिट, लवकर बोला. एक मिनिट सांगतो. बेटा अब्दुल, हं. मला मदत करशील बेटा? हो नक्की. ही जरा काठी पकड बेटा आणि ओके. जरा त्या बाजूला वळ. लवकर बोला, मला घरी पळायचं आहे, म्हणजे जायचं आहे. लवकर बोला काय काम आहे? लवकर बोला काय काम आहे? जास्त काही नाही. जेठालाल, जेठालाल. जेठा भाऊ जेठालाल. पप्पा. अरे जेठा जेठा भाऊ तुम्ही स्टॅच्यू. चला, चला, खाली जाऊया. हो आता म्हणजे हसलो आता जर मी हल्लो तर माझी खैर नाही. कुठे पळत होता अय्यर भाऊ? अय्यर भाऊ हरलात. अरे पप्पा. काय जेठा अंकल सॉलिड आयडिया काढली हो, ना? पप्पा. मी तर तुम्हाला ओळखलंच नाही. हो काय वेशभूषा, काय अभिनय, मजा आली. माहित नाही हा जेठालाल मला कधीपर्यंत स्टॅच्यू ठेवणार. अय्यर भाऊ, आता जर तुम्ही हल्लात तर 1 महिन्यासाठी रोज सकाळी तुम्हाला काळबा देवीला जाऊन माझ्यासाठी गरमागरम जिलेबी फाफडा आणावा लागेल. जेठा अंकल काळबा देवी मध्ये फक्त फाफडा जिलबीच फेमस आहे. नाही नाही बाळा, एकापेक्षा एक सरस आयटम मिळतात. मग सगळे एक एक प्लेट मागवा ना. अरे गोली काय मागवायचं? अय्यर अंकल आउट झाले तरच हे सगळं मागवतील ना. हो मग जेठा अंकल अय्यर अंकलला लवकर आउट करा ना प्लीज. नाही बाळा, तुम्ही आउट नाही करणार. नाही करेन, पण तडफडवून आउट करेन. कारण काय आहे, आज सकाळी जेव्हा मी दुकानात जात होतो ना, तर कंपाऊंड मध्ये दया आंटीने मला टॅचू केलं होतं. तेव्हा या अय्यर अंकलनी मला आउट करण्यासाठी जो मला त्रास दिला आहे, आपल्या बेसूर आवाजात माझ्या दोन्ही कानात एवढ्या जोरात गायले, त्याने मला इतका त्रास झाला, मी इतका तडफडलो आहे की मी सांगू शकत नाही बाळा. मग त्याचा बदला तर घ्यावा लागेल ना. यांना पण जरा तडफडवायला लागेल ना. तडपो मजा येईल. हो. अय्यर भाव, अय्यर भाव, हला आता अय्यर भाव, हे अय्यर भाव. हे भाऊ अय्यर, हे हल्ले अय्यर भाऊ, हल्ले अय्यर भाऊ, हल्ले अय्यर भाव. अरे जेठा अंकल थांबलात का? बस आता हलणारच होते, आउट होणारच होते. हो म्हणून तर मी थांबलो बाळा. कारण काय आहे, जी मजा तडफडवून आउट करण्यात आहे, ती असं फटाफट लवकर आउट करण्यामध्ये नाही. पण आउट होऊन उद्या सकाळी चटकदार नाश्ता आणतील तर अजून मजा येईल ना. बाळा, नाश्ता तर उद्या सकाळी येणारच आणि 1 महिन्यापर्यंत येत राहील, त्याची चिंता करूच नकोस. कारण जोपर्यंत अय्यर भाऊ हलणार नाहीत, मी ओव्हर बोलणारच नाही. पप्पा भिडे अंकलला सुद्धा स्टॅच्यू करूया. अगं सोनू, हा फक्त खेळ आहे यार, मजा येईल ना. अरे चल पण जेठा अंकल, बाबांना जरा लवकर ओव्हर करा. हा हो बिलकुल बाळा. अरे मला अय्यर अंकलनी त्रास दिला आहे, तुझ्या बाबांनी थोडीच दिला आहे. त्यांना मी एकदम फटाफट लवकरच ओव्हर बोले ना, चिंता नको करू बाळा. मग पप्पा भिडे अंकलला बोलवणार ना. नको बाळा, बोलावण्याची गरज नाही आहे, ते स्वतःहून खाली येतील. कसं काय पप्पा? 1 मिनिट, जरा बॉल दे, बॅट दे. हा. काय करतोयस? खिळा मारलाय पायाला, इथे द्यायला येऊ शकत नाहीस. सॉरी पप्पा. पण पप्पा हे तर सांगा, बॅट बॉलने काय करणार आहात तुम्ही? हो बघत राहा बाळा, 1 क्षण आणि 2 काम. अहो फुलदाणी छान घेऊन आलात तुम्ही. मग आणि तिचं वैशिष्ट्य काय माहितीये? काय? ही अनब्रेकेबल आहे. हो हा? अरे वा.
बघत राहा मी काय करतो. पळा 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 अरे हा बॉल काय आणि नवीन फुलदाणी. हा बॉल नक्कीच हा टप्पू असेल. ते घेऊन ये, ते घेऊन ये, घेऊन ये. हद्द झाली या मुलांची. टप्पू सेना, ए टप्पू, टप्पूने शॉट मारलाय मला माहितीये. ए टप्पू, ए अय्यर, टप्पू सेनाला पाहिलं कुठे लपलीये? ए टप्पू. अहो हं? अय्यर भाऊंच्या हातातच बॅट आहे. अरे हो. म्हणजे हा शॉट अय्यरने मारला. अय्यर क्रिकेट खेळत होता. ए अय्यर, ओ अय्यर, हा शॉट तू मारलास. हे बघ काय केलंस तू. माझी नवीन फुलदाणी होती, तू फोडून टाकलीस. नुकसान केलंस माझं. अरे बोल ना. अरे हा काही बोलतच नाहीये. अहो जरा तुम्ही हळू. अरे काय हळू, किती नुकसान केलं माझं. अहो आता खाली जाऊन बघतो याला. थांब. अहो अरे याला मी काय? काय म्हणते ऐका एवढं ना नुकसान जरा. केलं माझं? एवढं ओरडून काय होणार आहे.